नमस्कार मित्रांनो, आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तुमच्या घराच्या दाराशी असलेली ही छोटीशी तुळस फक्त एक झाड आहे का, की देवतेचे जिवंत रूप? जाणून घ्या तुळशी मातेचे अद्भुत महत्त्व, तिच्या मागील पौराणिक कथा आणि प्रत्येक घराच्या दारात तुळस का लावतात या मागील गूढ रहस्य. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीत तुळशीला केवळ वनस्पती म्हणून नाही तर मातेचे स्थान दिलेले आहेत. ज्या घरात तुळस आहे ते घर पवित्र मानले जाते. तिथे लक्ष्मीचा वास असतो आणि नकारात्मक शक्ती दूर राहतात. पण प्रश्न असा आहे की तुळशीचे इतके महत्त्व का? तिच्या मागील कथा काय आहे आणि तुळस दारातच का लावली जाते? आजच्या या व्हिडिओत आपण हे सर्व सविस्तर जाणून घेणार आहोत. तुळशी मातेचे धार्मिक महत्त्व. तुळस ही भगवान विष्णूंची अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच विष्णूच्या कोणत्याही पूजेत तुळशीशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार तुळशीची रोज पूजा केल्याने पापक्षालन होते, घरात शांती, समाधान आणि समृद्धी नांदते. तुळस असलेल्या घरात यमदूत प्रवेश करत नाही असे मानले जाते. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी तुळशीची सेवा हा दैनंदिन धर्म बनवला. तुळशी मातेची पौराणिक कथा खूप प्राचीन काळाची गोष्ट आहे. त्या काळात पृथ्वीवर रुंदा नावाची एक स्त्री होती. रुंदा म्हणजे केवळ एक स्त्री नव्हे, ती होती पतिव्रतेचे जिवंत रूप, निष्ठा, संयम आणि भक्तीची मूर्ती. रुंदाचा पती होता जालंधर. तो राक्षस कुलात जन्मलेला असला तरी रुंदेच्या पतिव्रत्यामुळे तो अजय बनला होता. देव, दानव, यक्ष कोणीही त्याला पराभूत करू शकत नव्हते. कारण एकच होते, रुंदेचे शुद्ध पतिव्रत्य. ती रोज पतीच्या आयुष्यासाठी उपवास करत असे, देवाची आराधना करत असे आणि मन, वाणी, कर्म सर्वस्व पतीला अर्पण करत असे. जालंधराच्या वाढत्या अहंकारामुळे त्रिलोकात हाहाकार माजला. देवांनी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना विनंती केली, जोपर्यंत रुंदेचे पतिव्रत्य अखंड आहे तोपर्यंत जालंधर अजेय आहे. तेव्हा भगवान विष्णूंनी धर्माच्या रक्षणासाठी एक कठीण निर्णय घेतला. भगवान विष्णूंनी जालंधराच्या रूपात रुंदेसमोर प्रकट झाले. प्रतिव्रतेच्या बळावर रुंदेने त्या रूपालाच सत्य मानले. क्षणभरासाठी का होईना पण तिचे पतिव्रत्य भंगले. त्याच क्षणी युद्धभूमीवर जालंधराचा अंत झाला. रुंदेचे दुःख. पतीच्या मृत्यूची वार्ता ऐकताच रुंदेचे हृदय तुटले. तिला सत्य समजले. आपल्या श्रद्धेचा असा उपयोग झाला होता. रुंदेने भगवान विष्णूंना शाप दिला, ज्याने माझ्या प्रतिव्रत्याचा भंग केला तोही विरह भोगेल. दुःखाने व्याकुळ झालेली रुंदा अग्नीत विलीन झाली. रुंदेच्या त्यागाने भगवान विष्णूंचे हृदय पिघडले. ते म्हणाले, तुझे पतिव्रत्य अमर राहील. तू पृथ्वीवर तुळस रूपात जन्म घेशील. माझ्या प्रत्येक पूजेत तुझे स्थान सर्वात वरचे असेल. रुंदा झाली तुळशी माता. तेव्हापासून भगवान विष्णू, श्रीकृष्ण, राम कोणतीही पूजा तुळशीशिवाय पूर्ण होत नाही. तुळस म्हणजे त्याग, निष्ठा, शुद्ध भक्ती आणि अमर पतिव्रत्य. आजची शिकवण तुळशी मातेची कथा आपल्याला शिकवते, निष्ठा कधी व्यर्थ जात नाही. भक्ती ही देवालाही बांधून ठेवते. त्यागाचे रूप कधीही नष्ट होत नाही. आजही तुळशीच्या पानात
रुंदेच्या तपस्येचा श्वास सामावलेला आहे. तुळस दारात का लावतात? यामागील धार्मिक कारण. घराच्या दाराशी तुळस असल्याने घरात येणारा प्रत्येक व्यक्ती पवित्र भावनेने प्रवेश करतो. तुळस हवेतले जंतू नष्ट करते, वातावरण शुद्ध ठेवते, आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तुळस नकारात्मक ऊर्जा थांबवते, घरात सकारात्मक कंपन निर्माण करते, लक्ष्मीचा वास राहतो. म्हणूनच तुळस दारात, अंगणात किंवा ओसरीत लावली जाते. तुळशीला रोज जल का वाहतात? त्यामागील धार्मिक कारण. तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. पाणी अर्पण करणे म्हणजे सेवा व समर्पण. रोज जल वाहिल्याने पापक्षालन होते असे मानले जाते. तुळशी पूजेमुळे विष्णू व कृष्ण प्रसन्न होतात. तुळशीला रोज पाणी दिल्याने झाड ताजे राहते, वातावरणात शुद्धता राहते. सकाळच्या वेळेस तुळशीजवळ ऑक्सिजन जास्त प्रमाणात असतो, मानसिक तणाव कमी होतो. रोज जल अर्पण केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते, सकारात्मक ऊर्जा वाढते, घरात सुख समृद्धी टिकते. तुळशीला पाणी घालण्याचा मंत्र. हे तुळशी माते, आम्हाला आरोग्य, शांती आणि सद्बुद्धी दे. नारायणाच्या चरणी आम्हाला भक्ती दे. भक्ती, आरोग्य व शांती देणारा मंत्र. तुळशीला रोज जल अर्पण करणे हा केवळ धार्मिक विधी नसून तो श्रद्धा, शिस्त आणि सकारात्मकतेचा संस्कार आहे. दारात लावलेली तुळस फक्त झाड नाही, ती आहे एका स्त्रीची अमर श्रद्धा, एका पत्नीचा त्याग आणि देवाने दिलेले वचन. म्हणूनच तुळशीसमोर डोळे मिटून उभे राहिले की मन आपोआप शांत होते. ज्या घरात तुळशीची सेवा केली जाते त्या घरात कधीही आनंद आणि समाधान कमी पडत नाही. आजच्या धकाधकीच्या जीवनातही जर आपण तुळशीची सेवा जपली तर जीवन नक्कीच पवित्र आणि सुंदर बनेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा व पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व तुम्हाला माझे सुविचार आवडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.